नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीविषयी आपण माहिती बघणार आहोत की पीएम किसानची कॉपी करून नमो शेतकरी सन्मानपासून हजारो शेतकरी वंचित, लाखो रुपये अडकले। म्हणजे मित्रांनो, पीएम किसान सारखीच आपली ही योजना करण्यात आली, परंतु नमो शेतकरी योजनेमध्ये काही त्रुटी असल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे या ठिकाणी लाखो रुपये या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांना हप्ता मिळालेला नाही। मग त्याविषयी काय बातमी आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेला कॉपी करत राज्य सरकारनेही पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली, परंतु या योजनेचा अद्यापही हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही। काही शेतकऱ्यांना 3 हप्ते मिळाले आहेत, मात्र काही शेतकऱ्यांची झिरो बॅलन्स बँक खाते बंद अवस्थेत असल्याने जिल्ह्यातील 17,000 शेतकऱ्यांना तिन्ही हप्त्यांचा लाखो रुपये निधीचा लाभ मिळालेला नाही। चौथा हप्ता जुलै अखेर मिळण्याची शक्यता असताना शेतकरी मागील हप्ता मिळण्यासाठी कृषी खात्याकडे हेलपाटे मारत आहे। याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अजय कुलकर्णी म्हणाले की शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची तपासणी सुरू आहे। महसूल, तहसीलदार कार्यालयाकडून व बँकेकडून याचा पाठपुरावा सुरू आहे। या शेतकऱ्यांचे लवकरात लवकर बँक खाते सुरू करून आम्ही त्यांना लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याची त्यांनी माहिती दिली। पीएम किसान योजनेतून केंद्र शासनाचे 6,000 व राज्य सरकारतर्फे नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6,000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात। पीएम किसानचा एप्रिल ते जुलै 2023 मध्ये 14व्या हप्त्यावेळी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते जमा झाले। यामध्ये पीएम नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये भूमी अभिलेख खात्यानुसार नोंदी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 4,89,271, तर भूमी अभिलेख नोंदणी व पीएमएमएस म्हणजे वित्त प्रणाली झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 4,75,269। ई-केवायसी, भूमी अभिलेख व आधार संलग्न या तिन्ही बाबी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची खातेदारांची संख्या 4,70,317 इतकी होती। तर मग पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जिल्ह्यातील 4,93,024 शेतकऱ्यांची समावेश आहे। मग या योजनेतील अनेक शेतकरी लाभार्थ्यांचे UID जुळत नाही, बँक खाती बंद आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हप्त्यातील म्हणजे 2,057 शेतकऱ्यांमध्ये UID न जुळल्यामुळे तर यामध्ये बँक खाते बंद असलेले 8,670 शेतकऱ्यांचा समावेश आहे। दुसऱ्या हप्त्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये 304 UID जुळत नाहीत, 4,673 शेतकऱ्यांचे बँक खाते बंद आहे। तिसऱ्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये 423 UID जुळत नाही, तर 4,445 शेतकऱ्यांचे खाते बंद आहे। या सर्व बाबींमुळे तिन्ही हप्त्यांच्या 20,352 शेतकऱ्यांना लाभ देता आला नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी हा लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालयाकडून तसेच बँकेकडून याचा पाठपुरावा सुरू आहे। शेतकऱ्यांनीही यासाठी काही हालचाली करावे, कृषी विभागाकडे किंवा कृषी अधीक्षकांकडे यासाठी विनंती करा, म्हणजे आपल्याला न मिळालेले नमो शेतकरी सन्मान निधीचे तिन्ही हप्ते आपल्या खात्यावर जमा होतील आणि लवकरच चौथा हप्ता मिळणार आहे, तोही मिळेल। तरी आपण आपले जे काय त्रुटी असतील त्या पूर्ण करून घ्या, म्हणजे 4ही हप्ते आपल्याला एकदाच मिळू शकतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। शेतकऱ्यांच्या काय त्रुटी असतील तर ते त्यांना कळतील आणि ते त्यांचे खाते हे चालू करून घेतील। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक